ओम नमो भगवते वासुदेवाय। आज आपण श्रेष्ठ भक्त सुदामा याची गोष्ट ऐकणार आहोत। सुदामा हा कृष्णाचा जिवलग मित्र होता। ते दोघे सांदीपनी आश्रमात विद्या घेण्यासाठी आले होते। सुदामा गरीब कुळातला, पण गुरुगृही सर्व समान मानले जात असत। त्यामुळं कृष्ण आणि सुदामा सदैव एकत्र असत। विद्याभ्यास संपला आणि सर्वजण आपापल्या घरी जाणार। मात्र श्रीकृष्ण सुदामाच्या वियोगाचे दुःख फारच मनाला लावून घेत होता। घरी जाण्यापूर्वी कृष्ण सुदामाला म्हणाला, दूर गेल्यावर तू मला विसरणार तर नाहीस ना? सुदामा म्हणाला, मी तुला कधीच विसरणार नाही, तू पण मला विसरू नकोस हां. सुदामाला वाटले, आता कृष्णाची कधी भेट होणार काय माहीत. शेवटचा निरोप घेऊन दोघे आपापल्या घरी गेले। सुदामा आपल्या गावी गेला। तो खूप ज्ञानी होता। त्याने वेदशास्त्रांचा अभ्यास केला। तो घरी माता पित्यांची सेवा करी। पुढे त्याचे लग्नही झाले। वयाच्या 17व्या वर्षी त्याचे आईवडीलही निवर्तले। घरात काही भांडी वगैरे घरात नव्हती। आई वडील निवर्तल्यामुळे त्याला आणखीनच दुःख झाले। त्याची पत्नी शांत होती, अर्धपोटी राहायची, पण सुस्वभावी होती। एक दिवस ती म्हणाली, अहो तुमचा मित्र श्रीमंत आहे ना, मग एकदा त्याला भेटून या ना. पण सुदाम्याला हे काही बरोबर वाटत नव्हतं। आपण गरीब कशाला जावं असं त्याच्या मनात येईल। पण आता बायको म्हणतीये तर त्यानं आपल्या मित्राला भेटायला जायचं ठरवलं। दुसऱ्या दिवशी सुदाम्यानं संध्याकाळी जप प्राणायाम उरकला। सकाळी आंघोळ करून तो बायकोला म्हणाला, कृष्णाकडे जाताना काहीतरी घेऊन जायला पाहिजे. सुशिलेने शेजारणीकडून थोडेसे पोहे आणले आणि एका फडक्यात बांधून ते दिले. दिवसभर चालून संध्याकाळी सुदामा द्वारकेला पोहोचला. कृष्ण तर इथला राजा झाला होता। एवढ्या मोठ्या राजवाड्यात तो राहतो हे त्यानं ऐकलं होतं। पण सुदाम्याला कृष्णाला भेटायला कोणी आतच जाऊ देईना. तर पुढं काय झालं हे आपण पुढच्या गोष्टीत ऐकूया. तूर्त तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.